मी दत्तात्रय ज्ञानदेव कांबळे, वंचित बहुजन आघाडी कार्याध्यक्ष, खेड तालुका, राहणार औंढे। खरं तर मी या पश्चिम भागातील ग्रामीण भागातून येत असल्यामुळे त्या ठिकाणचे प्रश्न मला चांगल्यापैकी ज्ञात आहेत। आणि आज आज आपल्या खेड तालुक्यामध्ये भीमाशंकर सारखं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि त्याचप्रमाणे हा तालुका साधू संतांनी ओळखला जातो। जसे की आळंदी असेल, देहू असेल, या साधू संतांचा हा तालुका आहे। आणि या तालुक्यातील पश्चिम भाग हा अतिशय दुर्गम आणि गरीब आणि शेतकरी वर्गाचा भाग आहे। आणि या भागामध्ये अतिशय परिस्थिती खराब झालेली आहे। या ठिकाणी त्या ठिकाणचे रस्ते असतील, आज आपला पाईट वांद्रे रस्ता असेल किंवा पाईट वांद्रे रस्ता असेल किंवा चाकण वांद्रे रस्ता असेल किंवा पलीकडे कडूस पुढे रस्ता असेल, या रस्त्यांची अक्षरशः गाळण झालेली आहे। त्या ठिकाणी जनावरांना देखील चालता येणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। खरं तर या रस्त्याची या पाठीमागे गेले 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला, परंतु अद्यापही लोकांच्या गरजा काय आहेत तर फक्त पाणी, लाईट आणि रस्ते या गोष्टी देखील आतापर्यंत घडलेलं नाही। त्या ठिकाणी कोण कार्यकर्ते, कोण नेते याच्याशी मला काही घेणं नाही, परंतु आमच्या भागातल्या लोकांचे प्रश्न हे अतिशय दुर्दैव आहे की ते प्रश्न त्या सॉल्व्ह होत नाहीत। आज बऱ्याच ठिकाणी लाईट नाहीये, बऱ्याच ठिकाणी खांबले पडलेले आहेत, बऱ्याच ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत, परंतु त्या गोष्टीकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही। आणि अशातच एक 64 गाव, पश्चिम पट्ट्यातील 64 गावांनी मिळून एक पश्चिम विभाग संघर्ष समिती तयार केलेली आहे। आणि या समितीच्या माध्यमातून संपूर्ण पश्चिम पट्टा एक होतोय। खरं तर आता त्या सर्व तरुण वर्ग या ठिकाणी एक होतोय आणि या सर्वांनी आता या ठिकाणी खेडमध्ये सिद्धेश्वर या ठिकाणी पहिलीच मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये घोषणा करण्यात आली की एक पत्र तयार करण्यात आलं आणि ते त्या ठिकाणी आमदारांना देण्यात आलं। आमदारांना दिल्यानंतर त्या ठिकाणी स्थानिक जे संबंधित अधिकारी असतील त्या सर्व अधिकाऱ्यांना ते पत्रव्यवहार करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आमदारांना देखील तो पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। आणि आता जर समजा या 16 तारखेच्या आसपास पर्यंत जर कामाला सुरुवात झाली नाही तर या संघर्ष समितीने एक मोठं आंदोलन घेण्याचा पवित्रा घेतलेला आहे। आणि या आंदोलनाचा पवित्रा घेत असताना आमची एक जबाबदारी आहे की मी त्या पश्चिम भागातला असून आणि वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारी एक संघटना आहे, एक पक्ष आहे। आणि आम्ही तो निर्णय घेतलाय की त्या समितीच्या आम्ही ठामपणे पाठीमागे उभं राहणार आहोत। ज्या वेळेला त्यांना आमची गरज पडेल, ज्या वेळेला कोणताही प्रश्न या ठिकाणी उभा राहील त्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी उभं राहून या ठिकाणी त्या सरकारच्या विरोधात जे पाहिजे ते आंदोलन करू अशी मी या समितीला पाठिंबा देतो आणि थांबतो.